नमस्कार, मी राजू शिंदे आणि आपण पाहतात आपले बदलापूर. आजचा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात एकाच वेळी समाधानही येईल आणि थोडीशी अस्वस्थताही. कारण अनेक वर्ष डोळ्यासमोर वाढलेली अतिक्रमणं आज अक्षरशः मातीमोल झाली आहेत. रस्त्यावरचा श्वास मोकळा झाला आहे, पण त्याच वेळी काही कुटुंबाचं छतही उद्ध्वस्त झालं आहे. हा विषय सोपा नाही, पण सत्य सांगणं गरजेचं आहे. बदलापूर शहर वेगानं वाढणारं स्वप्न घेऊन येणाऱ्या हजारो कुटुंबाचं ठिकाण, पण या वाढीच्या वेगात नियोजन मागे पडलं. मुख्य रस्ते असोत, अंतर्गत गल्ल्या असोत, नाल्यांच्या कडेला असलेली जागा असो की सार्वजनिक भूखंड, हळूहळू अतिक्रमणाने सगळीकडे पाय पसरले. वाहन चालवणं अवघड झालं, पावसाळ्यात पाणी साचू लागलं, आपत्कालीन सेवांना मार्ग मिळेनासा झाला. अनेकदा तक्रारी झाल्या, आंदोलनं झाली, पण ठोस कारवाई मात्र होत नव्हती. आणि मग प्रकरण पोहोचलं न्यायालयात. मुंबई हायकोर्टाने या गंभीर विषयाची दखल घेतली. कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही हे स्पष्ट शब्दात सांगत न्यायालयाने पालिकेला थेट आदेश दिले. अतिक्रमण हटवण्याबाबत कुठलीही कुचराई चालणार नाही, नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही, असा कडक संदेश देण्यात आला. आणि यानंतर चित्र बदललं. कुळगाव बदलापूर नगर परिषदेने म्हणजेच बदलापूर पालिका पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरली. पोलीस बंदोबस्त, अधिकारी, कर्मचारी, जेसीबी, ट्रक, सगळं यंत्रणा जणू एका ठिकाणी जमलं. सकाळपासून शहरात हालचाल वाढली. अनेकांना आधीच नोटिसा दिल्या गेल्या होत्या. काहींनी स्वच्छेने अतिक्रमणं काढली, पण अनेक ठिकाणी थेट कारवाई करावी लागली. क्षणाक्षणाला दृश्य बदलत होती. कुठे दुकानाचा पत्रा कोसळत होता, कुठे पक्क बांधकाम जमीनदोस्त होत होतं. रस्त्यावर उभे राहून हे सगळं पाहणारे नागरिक, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करणारे तरुण, तर काही ठिकाणी डोळ्यात पाणी आलेली कुटुंब. बदलापूर आज एका मोठ्या संक्रमणातून जात होता. पालिकेच्या माहितीनुसार 40हून अधिक अतिक्रमणं हटवण्यात आली. ही अतिक्रमणं केवळ दिसायला छोटी नव्हती, तर शहराच्या श्वासावर गदा आणणारी होती. काही ठिकाणी रस्त्याची रुंदी निम्म्यावर आली होती. एखादी आग लागली तर अग्निशमन वाहन आत जाऊ शकणार नव्हतं. रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग मिळणं कठीण होतं. हे सगळं लक्षात घेतलं तर ही कारवाई आवश्यक होती. पण अनेक नागरिक सांगत आहेत, अनेक नागरिक यावेळी सांगत आहेत. पण चित्राची दुसरी बाजू आहे की काही अतिक्रमणधारक म्हणतात, आम्ही इथे अनेक वर्ष व्यवसाय केला, घर उभं केलं, अचानक एका दिवसात सगळं तोडण्यात आलं. पुनर्वसनाचं काय, हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. विकास आणि मानवी संवेदना यांचा समतोल साधणं ही प्रशासनाची खरी कसोटी असते. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती त्यांनाच लक्ष करण्यात आलं आहे. काही प्रकरणांमध्ये पुढील टप्प्यात पुनर्वसनाबाबत शासनाच्या धोरणानुसार निर्णय घेतला जाईल असंही सांगण्यात आलं. आणि विशेष म्हणजे आज बदलापूरच्या रस्त्यांकडे पाहिलं तर फरक स्पष्ट आपल्या सगळ्यांना दिसत आहे. जिथे कालपर्यंत गोंधळ, गर्दी आणि अडथळे होते, तिथे आज मोकळीक आहे. वाहन चालक समाधान व्यक्त करत आहेत. पादचाऱ्यांना चालायला जागा मिळते. पावसाळा तोंडावर असताना नाले मोकळे झाल्याने पाणी साचण्याची भीती आता कमी झालेली आहे. पण हा प्रश्न इथेच संपतो का? नाही. आज अतिक्रमण हटली, उद्या पुन्हा ती उभी राहणार नाहीत. याची जबाबदारी कोणाची? केवळ बुलडोजर चालवून विकास होत नाही. नियोजन, पर्यायी व्यवस्था, परवडणारी घरं, व्यवस्थित बाजारपेठा या सगळ्यांची गरज आहे. नाहीतर आज हटवलेली अतिक्रमणं उद्या दुसऱ्या ठिकाणी उभारली जातील. बदलापूरकरांनो, हा केवळ बातमीचा विषय नाहीये, हा आपल्या शहराच्या भविष्याचा इशारा आहे. आपण कायद्याचं पालन केलं तर अशा कठोर कारवाया टाळता येऊ शकतात. सार्वजनिक जागा या सर्वांसाठी असतात, काही मोजक्यांसाठी नाहीत. आणि प्रशासनानेही या नागरिकांशी संवाद ठेवून मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला हवे. आपल्याला माहिती आहे की आज न्यायालयाच्या फटकऱ्यामुळे अतिक्रमणांना दणका बसला आहे. पण खरी गरज आहे ती शाश्वत उपायांची, जेणेकरून बदलापूर केवळ बातम्यांमध्ये नाही तर नियोजनबद्ध आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जाईल.
आपण सगळे मिळूनच आपलं शहर घडवतो, नाही का? कायदा, शिस्त आणि संवेदना या तिन्हींचा समतोल साधला तर बदलापूर नक्कीच आदर्श शहर बनू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण किंवा उपयोगी वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले बदलापूर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपणच आपला आवाज आपले बदलापूर सोबत. धन्यवाद.